ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शेवगाव या ठिकाणी 28 मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या संदर्भात 11 मे रोजी शेवगाव या ठिकाणी मुंडे यांनी या स्पर्धेचे मातीपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक ज्ञानदेव वंजारे सर, जगदीश धूत यांच्या हस्ते केलं आहे। या प्रसंगी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे हजर होते। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुंडे यांनी म्हटलंय की या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी 28 मे रोजी संध्याकाळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज तसेच राम महाराज जिजूरकेव प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते होणार आहे। स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 29 मे रोजी संध्याकाळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी बोलताना मुंडे यांनी म्हटलंय की स्पर्धेमध्ये निमंत्रित कुस्त्या प्रथम कुस्ती 2 लाख, द्वितीय कुस्ती 1.5 लाख, तृतीय महिला कुस्ती 1 लाखाची होणार आहे। यामध्ये प्रथम कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध अजय बनवाल, दुसरी कुस्ती पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षद सदगीर, तृतीय कुस्ती उषा कुमारी विरुद्ध सोनाली मंडलिक यांच्यामध्ये होणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे। 28 आणि 29 मे रोजी देवाभाऊ जिल्हा केसरी स्पर्धेचं वंदे मातरम तालमीच्या वतीने व जिल्हा कुस्ती संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलेला असून ह्या स्पर्धा 9 गटामध्ये होणार आहेत आणि ह्या 9 गटात स्पर्धा होऊन मोठ्याने 3 कुस्त्या, ज्या कुस्तीला सिकंदर शेख, अजय बनवाल, पृथ्वीराज पाटील वर्सेस हर्षद सदगीर आणि उषा कुमारी वर्सेस सोनाली मंडलिक, अशा 3 मोठ्या स्पर्धा जी महाराष्ट्र केसरी आहेत अशी पैलवान इथे येणार। या स्पर्धेला माननीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री व महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे आणि या स्पर्धेचे सत्कार मूर्ती माननीय श्री राम शिंदे साहेब, महाराष्ट्राचे सभापती, आणि माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील जे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन आदिनाथ महाराज शास्त्री, राम महाराज जिंजोरके, प्रशांत भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे। ह्या स्पर्धा खंडोबानगर शेवगाव इथे पार पडणार आहे। ह्या स्पर्धेसाठी सुसज्ज अशी गॅलरी, सुसज्ज असं कुस्त्या खेळण्यासाठी स्टेज, अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आहे। ह्या स्पर्धेच्या निमित्ताने वंदे मातरम जिम व कुस्ती संकुलाचं उद्घाटन प्रमुख उपस्थितीच्या हस्ते 29 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे। ह्या कुस्त्याला भरीव असे बक्षीस 9 गटामध्ये, प्रत्येक गटाला 3 बक्षीस, भरीव असे बक्षीस आणि त्यांना ट्रॉफ्या। त्यानंतर प्रथम 84 किलो ते 120 किलो वजनाच्या कुस्तीला चांदीची गदा असं बक्षीस देण्यात आलं असून ह्या सर्व कुस्त्याचं आयोजन हे 28 मे आणि 29 मे असं 2 दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे। ह्या कुस्त्याच्या निमित्ताने मी जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहावं व भाग घ्यावा अशी मी विनंती करतो। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव।
FC24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.